पुरावे. जीवाश्म इंधन. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांनाच जीवाश्म म्हणतात. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण थांबते व शरीरातील C14 चा ऱ्हास होण्याची प्रक्रिया चालू राहते. C12 हा किरणोत्सर्गी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 व C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत असते. त्यांच्यातील C14 ची सक्रियता व C14 व C12 ची गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बनी वयमापन म्हणतात. कार्बनी वयमापन पद्धती विलार्ड लिबी यांनी विकसित केली. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र, मानववंशशास्त्र, जीवाश्म व हस्तलिखित यांचा काल ठरवण्यासाठी होतो. त्यामुळे सजीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते. यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. आज जोडणारे दुवे. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे दिसतात. ती अशी की त्यावरून त्यांच्या दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. उदाहरणार्थ, पेरिपॅटस या प्राण्यामध्ये वलई प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. या प्राण्यांमध्ये संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. यावरून पेरिपॅटस हा ॲनिलिडा व संधिपाद प्राणी यांना जोडणारा दुवा आहे. डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो. दुग्धग्रंथी व शरीरावरील केस यामुळे सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो. लंगाफिश हा जरी मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. या उदाहरणांवरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत असे लक्षात येते. 6. भ्रूणविज्ञान विषयक पुरावे. विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभी अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते व विकासाच्या पुढील टप्प्यांमध्ये ते कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. चार्ल्स डार्विनने सक्षम ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. सिद्धांताचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो, सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. हे सर्व जीव एकमेकांशी अक्षरशः जीवघेणी स्पर्धा करतात. जो जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्वाची ठरते. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसह नवीन प्रजाती तयार करतात. डार्विनच्या सिद्धांताबाबत काही आक्षेप घेतले गेले ते पुढील प्रमाणे. 1. नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. 2. उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण दिलेले नाही. 3. सावकाश होणारे व एकदम बदल यांचा उल्लेख नाही.
असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य मोलाचे आहे. लॅमार्क वाह उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होताना व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅयार्क यांनी मांडला. याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत म्हटले आहे. लॅमार्कवाद लॅमार्कवाद स्पष्ट करताना त्याने अनेक उदाहरणे दिली, जसे की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडांवरची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले, तसेच लोहाराचे खांदे घणाचे घाव घालून बळकट झाले. शहामृग, इमू या पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. हंस, बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले. सापाने बिळात जाण्यायोग्य शरीर रचना करताना आपले पाय गमावले. ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. यालाच मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत म्हणतात किंवा हाच तो लॅमार्कवाद होय. विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगाचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, मात्र पिढी दर पिढी संक्रमण मान्य झाले नाही. सजीवांच्या जीवनकाळात जे गुण संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. यालाच संपादित गुणांचा अनुवंश म्हणतात. जाती उद्भव, जाती बदल. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. प्रत्येक जातीची विशिष्ट भौगोलिक परिस्थिती, आहार, विहार, फलन क्षमता, समागम काळ भिन्न असतो. त्यामुळेच जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात. मात्र भौगोलिक वा पुनरुत्पादनीय बदल झाल्यास कालांतराने जाती बदल, जाती उद्भव होतो. मानवी उत्क्रांती. उत्क्रांतीमुळे एकपेशीय प्राण्यांपासून जैव वैविध्याची जडणघडण होत गेली. सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले. माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन प्राण्यांपासून विकसित झाले असावेत. 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन विकास झाला. हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एप सारखे प्राणी झाले. कालांतराने हे सुरुवातीचे एप सारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचले आणि अखेर गिबन आणि ओरँग उटानमध्ये त्यांचे रूपांतर झाले. उरलेले एप सारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2,50,00,000 वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी एपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाली. अन्नग्रहण व इतर कामे यासाठी हातांचा अधिक वापर करावा लागे. कोरड्या हवामानामुळे नष्ट झालेल्या जंगलांमुळे एप झाडावरून वास्तवासाठी खाली आले. त्यामुळे कमरेच्या हाडांचा विकास होऊन ते ताठ उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. म्हणजेच सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश प्राणी अस्तित्वात आले. मानव सदृश प्राण्याची सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील एप रामापिथिकस याची. आकाराने मोठा व अधिक हुशार असा एपचा विकास होत गेला. सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी मानव सदृश प्राण्यांची रचना मानव या प्रजातीप्रमाणे दिसू लागली. सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी
कुशल व ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. आशिया खंडात चीन ते इंडोनेशियापर्यंत मानवाचा वावर होता. माणसाचा मेंदू मोठ्या होण्याच्या दिशेने प्रगती होतच राहिली आणि अग्नीच्या वापराचा शोध लागला. सुमारे 50,000 वर्षांपूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव होमो सॅपियन या वर्गाचा सदस्य ठरला. निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव वर्गातील पहिले उदाहरण आहे. सुमारे 50,000 वर्षांपूर्वी क्रो मॅग्नन मानव अस्तित्वात आला. त्यानंतर मात्र खूप झपाट्याने प्रगती होत राहिली. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला. जनावरांचे कळप बाळगू लागला. वसाहती आणि मग संस्कृती विकसित झाल्या. सुमारे 5,000 वर्षांपूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला. सुमारे 400 वर्षांपूर्वी आधुनिक शास्त्रांचा उदय तर 200 वर्षांपूर्वी औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली. सारांश: जनुकांचे वहन गुणसूत्रांमार्फत होते हे सिद्ध झाल्यानंतर ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन, मॅककार्थी आणि मॅकलॉइड या त्रयींनी डीएनए हीच आनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले. आनुवंशिकीचा उपयोग विकृतींचे निदान करण्यासाठी, प्रतिबंधनासाठी, प्राणी संकर व वनस्पती संकर करण्यासाठी, औद्योगिक प्रक्रियांसाठी होतो. mRNA ची निर्मिती होताना डीएनएचा एक धागा वापरला जातो. या दोन्हीतील न्यूक्लिओटाइडचा क्रम एकमेकांना पूरक असतो. आरएनए तयार करण्याच्या या प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणतात. सजीवांमधील जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीत संक्रमित होतात, परंतु काही वेळा जनुकांमध्ये अचानक लहानसा बदल घडून येतो. तो बदल म्हणजे उत्परिवर्तन होय. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या प्रक्रियेमुळे नव्या जीवजाती निर्माण होतात. ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती होय. उत्क्रांतीच्या सिद्धांतांचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत, जसे की बाह्यरूपिकीय पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे, अवशेषांगे, पुराजीव विषयक पुरावे म्हणजेच जीवाश्म इंधन, जोडणारे दुवे व भ्रूणविज्ञान विषयक पुरावे. चार्ल्स डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. त्यानुसार सक्षम ते जगतील अशी कल्पना मांडली. सर्व सजीव एकमेकांशी स्पर्धा करतात. जो तग धरून राहतो तोच जीव पुनरुत्पादन व नवीन प्रजाती तयार करतात. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात. या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा आळस कारणीभूत असतो. याला इंद्रियांचा वापर न वापरांचा सिद्धांत, लॅमार्कचा सिद्धांत म्हणतात. विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरातील बदल यास मिळवलेली वैशिष्ट्ये किंवा लॅमार्कवाद म्हणतात. मानवी उत्क्रांती व मानव वंशाचा प्रवास पुढील प्रमाणे सांगता येईल. 4 कोटी वर्षांपूर्वी शेपट्या नाहीशा झाल्या. कालांतराने एप आणि अखेर गिबन व ओरँग उटांमध्ये रूपांतर. 2 कोटी वर्षांपूर्वी मानव सदृश प्राणी. 40 लाख वर्षांपूर्वी रामपिथिकस नावाचा एप. 20 लाख वर्षांपूर्वी मानव प्रजातीचे सदस्य. 15 लाख वर्षांपूर्वी ताठ चालणारा मानव. 50,000 वर्षांपूर्वी बुद्धिमान मानव व त्यानंतर झपाट्याने प्रगती झाली.